छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणाचा नॅशनल फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पामध्ये ॲग्रीस्टॅक, फार्मर आयडी व खत वितरणाच्या IFMS प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे। खत वितरणासाठी शेतकऱ्यांसाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप तयार करण्यात आले असून या ॲपद्वारे शेतकऱ्याने अनुदानित खताची बुकिंग करावयाची आहे। सदरील ॲप हे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। या ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून खत घेण्याची गरज नाही। यासाठी पुढील प्रमाणे टप्पे आहेत। फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप डाउनलोड केल्यानंतर पहिला टप्पा लॉग इन करा। या पहिल्या टप्प्यामध्ये स्मार्टफोन, व्हेरीफाय बटन आणि OTP प्रमाणीकरणाचे स्पष्ट आकृतिबंध आहे। जमीन नोंदणी करा। या दुसऱ्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करणारे हे स्लाइड जिल्हा, तालुका आणि गाव निवडण्याचे सिलेक्ट बॉक्स दाखवते। तिसऱ्या टप्प्यात पीक निवडा या विषयावर माहिती दिली आहे। यात पीक निवडण्याचे निर्देश स्पष्ट आहेत। खतासाठी अर्ज करा। या चौथ्या टप्प्यात शिफारस केलेल्या खतांचा आणि त्यांच्या प्रमाणाचा किलोग्राममध्ये तक्ता दिला आहे। पाचव्या टप्प्यात खताचे प्रमाण निवडा या विषयावर लक्ष दिले आहे। यात पिशव्यांची संख्या निवडण्याचे उदाहरण आणि अनेक खतांची निवड करण्याची सुविधा दाखवली आहे। सहावा टप्पा विक्रेता निवडा या विषयावर आहे। येथे विक्रेत्यांची नावे, ठिकाणे आणि उपलब्धता यासह निवडीचा पर्याय दिला आहे। खत घेणारी व्यक्ती निवडा। या सातव्या टप्प्यात स्वतः किंवा प्रतिनिधी ही निवड आणि आधार क्रमांक टाकण्याचे निर्देश आहेत। आठव्या टप्प्यात QR टोकन तयार होईल या विषयावर माहिती दिली आहे। यात विशिष्ट टोकन नंबर आणि स्कॅन करण्यासाठी तयार असलेला QR कोड दाखवला आहे। खत प्राप्त करा। या अंतिम टप्प्यात QR दाखवणारा शेतकरी, स्कॅन करणारा विक्रेता आणि यशस्वी व्यवहाराची पावती असे टप्पे आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या